पैशांसाठी गुंडांची रीग लागली अशा शब्दात संजय राऊतांनी बंडखोरांवर निशाणा साधलाय। उमेदवारीसाठी अजित पवारांकडे 5 कोटी तर शिंदेंकडे 10 कोटी मिळतात असा आरोप राऊतांनी केला। निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली आहे असा हल्लाबोल राऊतांनी केलेला आहे। उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य भाजपचे कृपाशंकर सिंग यांनी केले। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आणू असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला। तर सिंह यांचे हे वक्तव्य मराठी माणसाचा अपमान करणारा आहे असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केला। शिंदे ठाण्याचे असल्यानं त्यांनी भाजपला सन्मान द्यायला पाहिजे होता असं वक्तव्य आमदार संजय केळकर यांनी केले। आम्ही मागितलेल्या जागा आम्हाला दिल्या गेल्या नाहीत असंही केळकर म्हणाले। पक्षाच्या आदेशानं आम्ही युती स्वीकारली, मात्र भाजपमध्ये मोठी नाराजी आहे असं त्यांनी नमूद केलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणखी एका गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आली आहे। बापू नायर असं त्यांचं नाव आहे। त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणं, खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। शिवसेनेच्या फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं 4 माजी महापौरांना उतरवलेलं आहे। अनेक माजी नगरसेवकांनी साथ सोडल्यामुळे आगामी महापालिका सभागृहात शिवसेना ठाकरे गटाला जुन्या जाणता माजी नगरसेवकांची गरज भासणार आहे। भिवंडी निजामपूर निवडणुकीसाठी महायुती झाली नाही, मात्र शिवसेना भाजप युती झाली, तसंच महाविकास आघाडी देखील फिसकटली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि इतर घटक पक्षानं एकला चलोचा नारा दिला, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत। राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीसाठी तब्बल 192 चिन्ह उपलब्ध करून दिली। त्यामध्ये नारळ, कलिंगड, द्राक्ष, बिस्किट, केक, पाव, कपाट, ऑटो रिक्षा आदी चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे। अपक्ष उमेदवारांना अर्ज भरताना 3 मुक्त चिन्ह नमूद करणं बंधनकारक आहे। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 33 केंद्रांमध्ये काटेकोर नियोजन करण्यात आले। मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची हाय व्होल्टेज बैठक पार पडली। मुंबई भाजपच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक पार पडली। या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, सर्व महामंत्री तसंच इतर नेते उपस्थित होते। ठाण्यात यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत सेना आणि भाजपची युती झाली। यापूर्वी 2017 साली दोन्ही पक्ष वेगळे लढले होते। यंदा दोघे एकत्र असले तरी तिकीट वाटपावरून मनोमिलन झालं असं दिसत नाहीये। सेनेनं 131 पैकी 87 जागा घेतल्या, तर भाजपची केवळ 40 जागांवर बोळवण केली। कुठेतरी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंची मर्जी राखण्यासाठी ही युती केल्याचं दिसून येत आहे। मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला हृदयविकाराचा झटका आला। यात जावेद पठाण मृत पावले। या घटनेमुळे मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली। तसंही भाजपचे माजी सरपंच शेखर धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत पक्षप्रवेश केला। भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं धुरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर उमेश नाईक आणि नारायण मानकरांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश झाला। केडीएमसीत भाजपची विजयी सुरुवात झाली आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आलेत। या दोन्ही बिनविरोध उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनीही विजयी उमेदवारांचं व्हिडिओ कॉल करत अभिनंदन केलं। उल्हासनगरमधील शिवसेनेच्या शहर संघटक सुषमा घाग यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली। अनेक वर्ष काम करूनही आपला अन्याय झाल्याची भावना सुषमा घाग यांनी व्यक्त केली। भिवंडी महानगरपालिकेचे माजी महापौर विलास पाटील यांचं कुटुंब निवडणुकीच्या मैदानात उतरले। विलास पाटील, पत्नी प्रतिभा पाटील आणि त्यांच्या सुनबाईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। हे तिघेही प्रभाग क्रमांक 1 मधून संभाव्य उमेदवार म्हणून रिंगणात उतरले। कोण निवडणूक लढवणार आणि कोण माघार घेणार याचा अंतिम निर्णय कुटुंबातील चर्चेनंतर घेतला जाईल असं विलास पाटील यांनी स्पष्ट केलं। पनवेल महानगरपालिकेसाठी एकूण 400 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। पनवेलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी करण्यात आली आहे। युतीमध्ये नाराज झालेल्या उमेदवार महाविकास आघाडीमधून उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। मुंबईत वंचितला 62 जागा सोडूनही 16 जागांवर उमेदवार दिलं नसल्याचं समोर आलंय। काँग्रेसनं सोडलेल्या 62 पैकी 21 जागा उमेदवार नसल्यानं वंचितनं परत केल्या, तर 21 जागांपैकी 5 जागांवर अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवार दिले। मात्र त्यातील 16 जागांवर आघाडीचा अधिकृत उमेदवार अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली। मुंबईतील मनसेच्या महिला उमेदवारांचं शर्मिला ठाकरेंनी औक्षण केले, तसंच आगामी महापालिका निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात। मुंबईत मनसेच्या लालबागच्या उमेदवार सुप्रिया दळवी, शिवडीच्या शलाका हरियाल आणि भायखळ्यातील महिला उमेदवार हसीना माहीमकर शिवतीर्थावर दाखल झाल्या। यावेळी शर्मिला ठाकरेंनी त्यांचं औक्षण केलं। मीरा भाईंदरमध्ये तिकीट वाटपामुळे नाराजी नाट्य असल्याचं पाहायला मिळालं। मुलीला तिकीट न मिळाल्यानं वनिता बनेंना हृदयविकाराचा झटका आला। वनिता बने यांच्या प्रकृतीची परिवहन मंत्री सरनाईकांनी रुग्णालयात भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तिकीट वाटपातील नाराजीमुळे मीरा भाईंदरमधील भाजपमध्ये असंतोष वाढला आहे। वांद्रे अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी भाजपच्या उमेदवारावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली। भाजप उमेदवार महेश परकरांनी
अनधिकृत बांधकाम केलं असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. डोंबिवली पश्चिमेत अखेर राजकीय संघर्ष मावळला. आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व मतभेद विसरून प्रलंबित विकास कामं, पाणी पुरवठा, रस्ते आणि परिसरातील मूलभूत सुविधांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय झालाय. तसंच महायुतीमध्ये योग्य विकास निधी मिळेल असं आश्वासन देण्यात आलं. वसईत भाजपचे माजी सरपंच शेखर धुरे यांनी बहुजन विकास आघाडीत पक्षप्रवेश केला. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं धुरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर उमेश नाईक आणि नारायण मानकरांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश झालेला आहे. आरटीएच्या मोफत पक्षप्रवेशासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली. पालकांच्या मदतीसाठी 82 मदत केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यंदाही सरकारकडून एक सूचना लवकरच अपेक्षित असून त्याआधीच मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील 200हून अधिक खासगी शाळांसोबत बैठका घेऊन पूर्वतयारी सुरू केली. गुंतवणूकदारांना 79% शेअर्समधील गुंतवणुकीतून अपेक्षित नफा मिळाला नाही. या वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टीनं उच्चांक गाठला असला तरी सर्वसामान्यांच्या खिशात मात्र फारसे काही पडलेलं नाही. तर 10 पैकी 8 शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना एक एफडी इतकाही नफा मिळालेला नाही. बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीचा प्रश्न अखेर सुटला. या रुग्णालयासाठी 18,54,43,430 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यामुळे अनेक वर्षापासून आरोग्य सुविधांअभावी त्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला. घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या तसंच वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या विकासकांना महारेरानं दणका दिला. आतापर्यंत नुकसान भरपाई पोटी तब्बल घर खरेदीदारांच्या 270 कोटी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीनं वसूल करून दिली. त्यामुळे मनमानी करत गृहप्रकल्प रखडवणाऱ्या विकासकांना चाप बसणार आहे. खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे तर सरकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. रिझर्व्ह बँकेनं भारतामधील बँकिंग कल या नावाचा एक अहवाल जारी केला. त्यानुसार बँकांमधील कर्मचाऱ्यांची संख्या समोर आली.